राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत। अनेक मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे आणि त्यातच इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघावर दावे प्रतिदावे केले जात आहेत। पुण्यातील शिरूर हवेली मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा करत मोर्चे बांधणीही सुरू केली आहे। त्यामुळे शिरूर मतदारसंघात राजकीय वातावरण तापलंय। पाहूयात। शिरूरवरून मवियात बिघाडी, मवियात मतदारसंघांवरून दावे प्रतिदावे, राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर ठाकरेंचा दावा। पुण्यातील शिरूर हवेली मतदारसंघावरनं महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे सुरू झाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या या मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला होता। अशोक पवार हे राष्ट्रवादीतील फोडाफोडीनंतर शरद पवारांसोबत गेलेत आणि त्यानंतर अशोक पवारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। लोकसभेच्या प्रचारावेळी अशोक पवारांना मंत्री करण्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं। आंबेगाव, जिल्हे आणि खेड या ठिकाणी रस्ता बदलला, तुमच्या लक्षात आलं? 4 पैकी ठिकाणी रस्ता बदलला। आता राहिलं जागा मंत्रिमंडळाची। लक्षात आलं? त्यामुळे त्याची काही काळजी करू नका। ज्या पद्धतीनं अशोकांचं काम आहे, ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेला शिरूर मोकळं राहणार नाही, ही या ठिकाणी गोष्ट आहे। शरद पवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी अशोक पवारांवर निशाणा साधत आमदार कसा होतो तेच पाहतो असा इशारा दिला होता। त्याला साहेबांनी सांगितलं, पुढच्या वेळेस तूच मंत्री। आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो। अजित पवारांच्या माध्यमातून घोडगंगा साखर कारखान्याला कर्ज नाकारणं, मतदारसंघात विकास कामांसाठी निधी न देणं असं करत टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप अशोक पवारांनी केलाय। आदरणीय पवार साहेबांनी आपल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळावं म्हणून खूप प्रयत्न केले, परंतु दुर्दैवानं या सरकारने त्याला नकार दिला। त्याचं कारण केवळ की आम्ही त्या सरकारमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार या नात्यानं सामील झालो नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला कर्ज मिळू शकत नाही। नुकतीच DPCच्या निधी त्या ठिकाणी वाटप झालं, तिथेही अन्याय केला गेला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या शिरूर हवेली मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय। ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। जरी आता आपण उज्जैन यात्रेच्या माध्यमातून पाहतोय की अनेक भाविक उज्जैन यात्रेला जात आहेत, परंतु इलेक्शन आलंय किंवा निवडणूक आल्यात म्हणून आपण हे करत नाही। आपण सातत्याने गेले 15 वर्ष झालं काशी यात्रेच्या माध्यमातून असेल, बालाजी दर्शन यात्रा असेल, कन्याकुमारी यात्रा असेल, अशा वेगवेगळ्या यात्रेच्या माध्यमातून माता भगिनी असतील, आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी या परिसरामध्ये आम्ही सातत्याने काम करत आहोत आणि जे काही या विधानसभेतील प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी निश्चितपणे आम्ही आमच्या पक्षाकडे त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि ती मागणी आमची त्या ठिकाणी रास्त आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेवरती त्या ठिकाणी ठाम आहे। सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत। त्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं शिरूर विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येतो की या मतदारसंघावरनं महाविकास आघाडीत बिघाडी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। हेमंत चापुडे, झी 24 तास, शिरूर हवेली।